नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपण सर्वजण या जगात आलो आहोत. त्यामुळे एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जावे लागणार आहे. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ जीवन, कर्म आणि मृत्यू याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यापैकी गरुड पुराण हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवनातील कर्म, मृत्यूनंतरचा प्रवास आणि आध्यात्मिक विचार यांचे वर्णन आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणात वर्णन केलेल्या काही पारंपरिक संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, ही धार्मिक श्रद्धेवर आधारित मान्य आहे. कोणत्याही व्यक्तीचा आयुष्याचा किंवा मृत्यूचा निश्चित अंदाज म्हणून याकडे पाहू नका. संकेत क्रमांक 1. संसाराविषयी अचानक वैराग्य. गरुड पुराणातील वर्णनानुसार काही व्यक्तींमध्ये शेवटच्या काळात सांसारिक गोष्टींबद्दलचा मोह कमी होत जातो. त्यांचे मन देवस्मरण, प्रार्थना आणि शांततेकडे अधिक वळते. संकेत क्रमांक 2. सतत ईश्वराचे स्मरण. अनेक संत आणि धार्मिक परंपरांमध्येही शेवटच्या काळात देवाचे नाव घेण्याचे महत्त्व सांगितले आहे. मन शांत ठेवण्यासाठी आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी ईश्वर स्मरण उपयुक्त मानले जाते. संकेत क्रमांक 3. चांगल्या कर्मांची आठवण. या पुराण कर्माला मोठे महत्त्व दिले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक लोक स्वतःच्या चांगल्या वाईट कृतींचा विचार करतात आणि मनात पश्चाताप किंवा समाधान अनुभवतात. संकेत क्रमांक 4. क्षमा मागण्याची भावना. अनेक जण शेवटच्या काळात नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्याशी मतभेद झाले असतील त्यांची माफी मागणे किंवा त्यांना माफ करणे ही भावना निर्माण होऊ शकते. संकेत क्रमांक 5. दानधर्माची इच्छा. हिंदू धर्मात दानाला फार मोठे महत्त्व दिलेले आहे. गरजूंना मदत करणे, अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर सत्कर्म करण्याची इच्छा, प्रेरणा अनेक धार्मिक ग्रंथात दिली आहे. संकेत क्रमांक 6. मनाची शांतता शोधणे. ध्यान, जप, प्रार्थना आणि सत्संग यामुळे मन स्थिर राहते. हे पुराण ही सदाचार, संयम आणि आध्यात्मिक जीवनावर भर देते. संकेत क्रमांक 7. चांगले कर्म हाच खरा आधार. या ग्रंथाचा मुख्य संदेश भीती निर्माण करणे नाही, तर चांगले कर्म, सत्य, दया आणि धर्माने जीवन जगणे हा आहे. शेवटी माणसाबरोबर त्याची संपत्ती नाही, तर त्याची कर्मे जातात, असा संदेश यात दिला आहे. त्यामुळे पुढचा महत्त्वाचा संदेश नक्की ऐका. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याबद्दल किंवा आयुष्याबद्दल केवळ अशा धार्मिक वर्णनांवरून निष्कर्ष काढू नका. जर एखाद्याची तब्येत बिघडलेली असेल तर योग्य वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर जीवन अधिक चांगले, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ कसे जगावे हे शिकवण्यासाठी आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच धार्मिक व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.